friends, welcome to Agri Dreamer Coaching. Today we will discuss the topic seed dormancy. In this topic we will study what is seed dormancy, what are the causes for the seed dormancy and methods of breaking the seed dormancy. तर बघा या टॉपिकमध्ये आपल्याला सीड डॉर्मन्सी म्हणजे काय बघायचं आहे. आपल्याला सीड डॉर्मन्सी त्याच पद्धतीने त्याचे कॉजेस आणि मेथड्स ऑफ ब्रेकिंग सीड डॉर्मन्सी स्टडी करायचं आहे. First of all, we discuss about the definition of the seed dormancy. What is the seed dormancy? Seed dormancy means it is the failure of fully developed and mature seed to germinate even under presence of all the favorable conditions such as the moisture and temperature is known as the seed dormancy. Seed dormancy म्हणजे काय? इट इज द फेल्युअर म्हणजे काय, सगळे फेवरेबल मॉइश्चर आणि टेम्परेचर कंडिशन्स अवेलेबल असताना सुद्धा सीडचं जर्मिनेशन होत नाही. काही रिझनमुळे ते जर्मिनेशन होत नाही, तर त्याला काय म्हणायचं, सीड डॉर्मन्सी. याच्यामध्ये सीड हा जो आहे तो फुल्ली मॅच्युअर असतो. त्याच पद्धतीनं फेवरेबल मॉइश्चर आणि टेम्परेचर कंडिशन्स त्या सीडला अवेलेबल असताना सुद्धा त्या सीडचं जर्मिनेशन होत नाही, त्याला काय म्हणायचं, सीड डॉर्मन्सी. ओके, आफ्टर दॅट वी विल डिस्कस दी कॉजेस, व्हेरियस कॉजेस ऑफ द सीड डॉर्मन्सी. मग हे सीड डॉर्मन्सी का होतं, काय त्याचे कारण आहेत आणि त्याच पद्धतीने हे सीड डॉर्मन्सी ब्रेक का केलं पाहिजे. कारण जर तुम्ही सीड डॉर्मन्सी ब्रेक नाही केला तर तुमचं सीडचं जर्मिनेशन होणार नाही, आणि जर जर्मिनेशन जर नाही झालं तर काय होणार आहे, तुमच्या यील्ड वरती अफेक्ट होणार आहे. त्यामुळं तुमच्या यील्ड वरती अफेक्ट झाल्यामुळे तुमचं इकॉनॉमिकल यील्ड जे असेल ते काय येणार आहे, कमी येणार. त्यामुळं सीड डॉर्मन्सी ब्रेक करणं इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट वी विल डिस्कस दी नाउ दी causes of the seed dormancy. The first cause of seed dormancy is the hard seed coat. The function of seed coat is to protect the seed from the mechanical injury. If this seed coat is hard, then the seed is unable to germinate. बघा, जर का सीड कोट हा हार्ड असेल तर हार्ड सीड कोट मुळे काय होणार आहे, त्या सीडचं जर्मिनेशन होण्यामध्ये अडथळा येणार आहे. त्यामुळे जर सीड कोट जर हार्ड असेल तर सीड जर्मिनेशन होणार नाहीये. आता हे जे हार्ड सीड कोट आहे ह्याच्यामध्ये परत 3 पॉसिबल कंडिशन्स आहेत. काही सीड्स बघा, फर्स्ट पॉसिबल कंडिशन काय आहे, द सीड कोट इम्परमेबल टू वॉटर. सम ऑफ दी प्लांट सीड्स हाव दे आर इम्परमेबल टू दी वॉटर, मीन्स they don't allow the entry of water into the seed, so it is the reason for there will be no germination. म्हणजेच काय, काही प्लांट स्पेसिस मध्ये काय अशा आहे, सीड्स जे आहेत ते सीड कोट मुळे त्याच्यामध्ये वॉटर जे आहे एंट्री होणार नाही. म्हणजेच काय, दो सीड कोट्स आर इम्परमेबल टू दी वॉटर अँड बिकॉज ऑफ इम्परमेबल टू वॉटर देयर विल बी seed dormancy. Second possibility cases is that the seed coat impermeable to oxygen. In some of the plants the seed coats are impermeable to oxygen, so that's why there will be it causes the seed dormancy. Now second cause is the immature embryo. In that if there is a presence of incompletely developed embryo, जर का त्या ठिकाणी incompletely developed embryo जर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा काय होणार आहे, सीडचं जर्मिनेशन हे होणार नाही. द सीड विल अंडरगोज दी डॉर्मन्सी. सो दिस इज ऑल्सो द सेकंड कॉज फॉर द सीड डॉर्मन्सी, that is the immature embryo. Next cause is the germination inhibitors. Now what are the germination inhibitors? Some of the crop species they have some of the compound, they have a certain compounds which inhibit the germination. Such compounds are known as the germination inhibitors. आता काही प्लांट स्पेसिस मध्ये काय असणार आहे, सर्टन कंपाऊंड्स असणार आहेत. ते कंपाऊंड्स काय करतात, त्या सीडचं जर्मिनेशन होऊ देत नाही. त्यांना काय म्हणायचं, जर्मिनेशन इनहिबिटर्स. इनहिबिटर्स मीन्स टू स्टॉप, दे इनहिबिट दी जर्मिनेशन प्रोसेस. So these are the reasons for, or these are the causes of the seed dormancy. Because of hard seed coat, because of the immature embryo, because of germination inhibitors, there will be the seed dormancy. So these are the various causes, major causes of the seed dormancy. Now we will discuss the how to break this seed dormancy. For that various methods are there. So methods of seed dormancy. आता बघा, हे सगळे काय आहेत, कॉजेस आहेत सीड डॉर्मन्सीचे. आता आपल्याला काय बघायचं आहे, हे सगळे सीड डॉर्मन्सी आपल्याला ब्रेक करायचे. जर सीड डॉर्मन्सी तुम्ही जर ब्रेक केलं नाही तर काय होणार आहे, त्याचं जर्मिनेशन होणार नाही. जर्मिनेशन नाही झाले की काय होणार आहे, यील्ड वरती अफेक्ट होणार आहे. त्यामुळं सीड डॉर्मन्सी ब्रेक करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठीचे हे वेगवेगळे मेथड्स आहेत आपल्याला आता स्टडी करायचे आहेत. Here now we will discuss about the methods of breaking the seed dormancy. How the seed dormancy is broken. आता बघा, सीड डॉर्मन्सी कशी ब्रेक करायची हे आपल्याला आता बघायचं आहे. फर्स्ट स्टेप इज द स्कॅरिफिकेशन. स्कॅरिफिकेशन इट इन्व्हॉल्व्स द चिलिंग, प्री ड्राइंग, प्री वॉशिंग, प्री सोकिंग अँड रबिंग ऑफ द सीड्स. सो फर्स्ट वी विल स्टडी द चिलिंग. नाउ व्हॉट इज इन द चिलिंग. चिलिंग मध्ये काय केलं जातं बघा, द सीड्स आर placed in contact with the moist substratum for 5 to 10 degrees Celsius.
फॉर 7 days. बघा इन द चिलिंग काय केलं जातं, जे सीड्स आहेत ते 5 to 10 डिग्री सेल्सिअसला मॉइस्ट सबस्ट्रॅटम मध्ये मॉइस्ट सबस्ट्रॅटमच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलं जातं 7 days साठी. मग असं केल्यानंतर काय होणार आहे, त्याची डॉर्मन्सी ब्रेक होण्यास मदत होते. सेकंड वन इज द प्री ड्राइंग. इन द प्री ड्राइंग द सीड्स आर ड्राईड नॉट एक्सिडिंग द टेम्परेचर मोर दॅन 40 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय 40 म्हणजे सीड्स प्री ड्राइंग मध्ये सीड्स हे ड्राइंग केले जातात बिफोर जर्मिनेशनला. बिफोर जर्मिनेशन ते सीड्स आहेत काय केले जातात, ड्राय केले जातात. त्याचं टेम्परेचर जे आहे ते नॉट एक्सिडिंग द 40 म्हणजे 40 डिग्रीपेक्षा जास्त तापमान असू नये. त्यामध्ये काय होणार आहे, प्री ड्राइंग मुळे सुद्धा सीड डॉर्मन्सी काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. नेक्स्ट आहे प्री वॉशिंग. आता याच्यामध्ये काय होणार आहे, इन सम सीड्स द डॉर्मन्सी कॉजेस ड्यू टू द सम ऑफ द इनहिबिटर्स. Okay, so such inhibitor compounds can be removed by washing the seeds with the water. म्हणजे काय प्री वॉशिंग मध्ये काय करायचं आहे, काही सीड्स मध्ये हे जे कंपाऊंड्स असतात त्या कंपाऊंड्स मुळे जर्मिनेशन किंवा डॉर्मन्सी त्या सीड मध्ये आलेली असते. आणि ज्या वेळेला तुम्ही हे जे सीड्स आहेत ते वॉश करता, सोकिंग करून त्याचं ज्या वेळेला तुम्ही वॉशिंग करता विथ द हेल्प ऑफ वॉटर, त्यावेळेला काय होणार आहे, त्यातलं जे डॉर्मन्सी आहे त्या डॉर्मन्सी त्या सीडचं ब्रेक होणार आहे. आफ्टर दॅट प्री सोकिंग. In some of the seeds, the seed coat is very hard and the seeds is unable to germinate. Such seeds, the seeds are soaked with the warm water for the some time, and after that they placed for the germination. Pre soaking मध्ये काय होणार आहे, सीड कोट काही स्पेसिस मध्ये सीड कोट हे हार्ड असल्यामुळं ते जे सीड्स आहे ते वॉर्म वॉटर बरोबर काय केलं जातं, ट्रीटमेंट केलं जातं काही वेळासाठी, आणि ट्रीटमेंट करून त्यानंतर ते जर्मिनेशन साठी ठेवलं जातं. ह्याला म्हणायचं प्री सोकिंग. Next one is the rubbing. In the rubbing, the seeds are rubbed on the hard or on the rough surface. म्हणजे बघा रबिंग मध्ये काय होणार आहे, ह्याच्यामध्ये जे सीड कोट आहे त्याच्यामुळे सीड कोट हे हार्ड असल्यामुळं ते सीड्स जे आहेत ते रब केलं जातं हार्ड सरफेस वरती, त्याला काय म्हणायचं, रबिंग. आफ्टर द स्कॅरिफिकेशन, द सेकंड मेथड फॉर द ब्रेकिंग द सीड डॉर्मन्सी इज द यूज ऑफ द केमिकल्स. द केमिकल मेथड्स फॉर द सीड डॉर्मन्सी. आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला केमिकल्सचा यूज करून सीड डॉर्मन्सी ब्रेक करायचे. इन अमंग दॅट फर्स्ट वन इज द पोटॅशियम नायट्रेट ट्रीटमेंट. आता याच्यामध्ये एक शब्द येणार आहे सबस्ट्रॅटम. सबस्ट्रॅटम म्हणजे काय, एनी मटेरियल विच इज युज्ड फॉर दी जर्मिनेशन. जर्मिनेशन साठी तुम्ही कोणतं मटेरियल यूज करणार त्याला काय म्हणायचं, थोडक्यात सबस्ट्रॅटम. आता ह्याच्यामध्ये बघा फर्स्ट केमिकल आहे पोटॅशियम नायट्रेट, म्हणजे आपण त्याला KNO3 म्हणतो. पोटॅशियम नायट्रेट ट्रीटमेंट काय केलं जातं, जे तुमचं सबस्ट्रॅटम आहे म्हणजे जे मटेरियल तुम्ही जर्मिनेशन साठी यूज करणार आहे ते सबस्ट्रॅटम काय केलं जातं, 0. सबस्ट्रॅटम इज treated with 0.2% of KNO3. 0.2% means 2 gram in 100 ml of water. बरोबर आहे का. तर याच्यामध्ये 0.2% KNO3 म्हणजे पोटॅशियम नायट्रेटनं त्या सबस्ट्रॅटमला ट्रीट केलं जातं. 2% 0.2% म्हणजे 2 ग्रॅम 100 ml मध्ये KNO3, 2 ग्रॅम KNO3 घ्यायचं 100 ml वॉटर मध्ये त्याचं सोल्युशन करायचं आणि पोटॅशियम नायट्रेट ट्रीटमेंट त्या सबस्ट्रॅटमला द्यायचं. हे झालं पोटॅशियम नायट्रेट ट्रीटमेंट. आफ्टर दॅट जिबर्लिक ऍसिड ट्रीटमेंट. आता जिबर्लिक ऍसिड ट्रीटमेंट मध्ये काय होणार आहे, the whatever may be the substratum is there, that substratum is treated with 500 ppm solution of Ga3. Ga3 means gibberellic acid. So in this gibberellic acid treatment the substratum is treated with 500 ppm solution of Ga3 means 500 gram of the gibberellic acid in 1000 ml of water. So this is about the gibberellic acid treatment, and these are the chemical methods for the breaking the seed dormancy. So scarifications as well as chemical are the important methods which are used for the seed dormancy. तर seed dormancy आपल्याला ब्रेक करायचे असेल तर तुम्ही केमिकलचा पण यूज करू शकता किंवा स्कॅरिफिकेशन मेथड म्हणजे प्री ड्राइंग, प्री वॉशिंग असेल, रबिंग असेल, ह्या मेथड्सचा यूज करून तुम्ही डॉर्मन्सी ब्रेक करू शकता. डॉर्मन्सी ब्रेक करणं खूप गरजेचं आहे. डॉर्मन्सी जर ब्रेक नाही केलं तर त्याचा इफेक्ट हा यील्ड वरती होणार आहे. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. माझा व्हिडिओ सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.